काल ना बाजारातून लाल भाजी आणली होती. चला म्हटलं आज लाल भाजी करूया. त्यासाठी भाजी स्वच्छ धुतली आणि इकडे कापून घेतली आहे. ही भाजी खायला चविष्ट आणि पौष्टिक पण आहे. इकडे 2 कांदे घेतले आहेत. कांदे हे बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर 7 ते 8 मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या जास्त घ्यायच्या आहेत कारण ही भाजी गोड असते, त्याच्यामुळे थोड्या मिरच्या जास्त घेतली की छान बनते. इकडे आपण मिरच्या पण कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 वगळी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे तडतडू द्यायचे. जिरे तडतडले की त्यामध्ये लगेच कांदा टाकायचा. कांदा परतून घ्यायचा, ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये मिरची टाकायची आहे. मिरची टाकल्यानंतर मिरची पण छान अशी परतून घ्यायची आहे. मिरची परतताना चांगली शिजली पाहिजे याची काळजी घ्यावी. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर भाजी टाकायची आहे. भाजी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी खूप गुणकारी आहे. रक्त वाढवण्यास मदत करते, हाडांची मजबूती वाढवते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आणि महत्त्वाचं म्हणजे मधुमेहाच्या पेशंटसाठी तर ही भाजी वरदान आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर घेतली की भाजी ताटात आणि बसली श्रीजासोबत खायला. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.